रामनवमीला श्रीराम हे नामस्मरण का करावं? तर राम हे नाव आपल्याला संकटातून बाहेर काढणारा आधार मानला जातो. जसे दगड सुद्धा पाण्यावर तरंगले तसे हे नाव आपल्याला अडचणीतून तारते असं मानले जातं. म्हणूनच याला तारक मंत्र म्हणतात. शिवाय अक्षरांचीही शक्ती आहे. रा म्हणजे प्रकाश आणि म म्हणजे शांती. रा म्हणताना नकारात्मकता बाहेर पडते, तर म म्हणताना मनात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा साठते. हे नाव घेतल्यावर मनात सकारात्मक विचार येतात आणि मन शांत होतं. शिवाय राम राम असं दोनदा म्हटलं तर ते 108 जपासारखं मानलं जातं, म्हणजे कमी वेळात जास्त पुण्य मिळतं. रामनवमीच्या दिवशी श्रीरामांची ऊर्जा ही जास्त सक्रिय असते. म्हणून या दिवशी केलेल्या नामस्मरणाचं फळ लवकर आणि दुप्पट मिळतं असंही म्हणतात. शिवाय श्रीरामांचे संयम, सत्य आणि धैर्य हे गुण आपल्यात हळूहळू येऊ लागतात. म्हणून नियमित नामस्मरण केल्यानं मन स्थिर राहतं, ताण कमी होतो आणि आत्मविश्वासही वाढतो असं सांगितलं जातं.